विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मला ना कमेंट बॉक्स मध्ये हे वाक्य पाहिजे, की सर मी फिजिक्स मध्ये टॉप स्कोर करणार आहे. माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि मी आहे तुमच्या बरोबर. ओके. वेळ न घालवता सुरुवात करायची आपल्याला ड्युअल नेचरला. मी सांगतोय हाच पॉइंट अगोदर करायचा. मी तुम्हाला सांगतो इतका इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. इतका आहे की इमॅजिन करू शकणार नाही तुम्ही. नीट सारख्या परीक्षेमध्ये 100% क्वेश्चन डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस वरती असतो. जर मी तुम्हाला सांगतो आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशननुसार E इक्वल्स टू एमसी स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे. ओके. पण क्वांटम थेअरीनुसार E इक्वल्स टू एचसी अपॉन लॅम्बडा पण तुम्हाला माहिती आहे. चला या दोन फॉर्म्युलाला कंपेअर करूया. मग एमसी स्क्वेअर इक्वल्स टू एचसी अपॉन लॅम्बडा. हा जो सी आहे या स्क्वेअरला कॅन्सल होईल. मग लॅम्बडा इक्वल्स टू मला मिळालं एच अपॉन एम इंटू सी. अरे हीच तर आहे डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. मग डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा पहिला फॉर्म्युला मिळाला की लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन एम इंटू सी. ओके. लक्ष द्या. आता लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन मोमेंटम. लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन मोमेंटम हा दुसरा फॉर्म्युला. आलं लक्षात तुमच्या? आता मी काय करतोय बघा, माझं काम काय आहे, की तुम्हाला हे फॉर्म्युला एक्सप्लेन करणं. सीईटी साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 7 फॉर्म्युले तुम्हाला मी तयार करून देणार आहे. 7 फॉर्म्युले. पहिला झाला, दुसरा झाला. तिसरा जो फॉर्म्युला आहे तो काढण्यासाठी मी असं घेतोय, की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाल्फ एम व्ही स्क्वेअर. या 2 न मी इकडे मल्टिप्लाय करतोय E ला. मी मासनं पण मल्टिप्लाय करतोय दोन्ही बाजूला म्हणजे इकडं एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर होईल. चला मी त्याचं स्क्वेअर रूट काढतो. ट्वाइस एम ई म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजेच की रे मोमेंटम. हे लिनियर मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. एक लक्षात घ्या, व्हेलॉसिटीसाठी इथं मी सी सिम्बॉल वापरला होता. इथं मी व्ही वापरला एवढाच फक्त फरक आहे. मग P चा फॉर्म्युला मिळाला की मला. मग लॅम्बडाचा तिसरा फॉर्म्युला मला मिळाला H अपॉन रूट ट्वाइस एम ई. तिसरा फॉर्म्युला. आता कायनेटिक एनर्जीचा या धड्यामध्ये फॉर्म्युला आहे E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. E इंटू स्टॉप. हे थोडंसं जास्त हे फास्ट होतंय लक्षात घ्या. मला माहिती आहे हे फास्ट होतंय. पण तुम्हाला व्हिडिओ पॉज करून हे 7 फॉर्म्युले परत-परत लिहायचे आहेत. ओके. मग मी इथं लिहितोय लक्षात घ्या. लॅम्बडाचा पुढचा फॉर्म्युला H अपॉन रूट मध्ये ट्वाइस एम आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. कितवा फॉर्म्युला झाला रे? 1, 2, 3 चौथा फॉर्म्युला. आता पाचवा फॉर्म्युला मी नेक्स्ट स्लाइडवर घेतोय, की लॅम्बडा इक्वल्स टू तुमचं जे होतं ना, एच कॉन्स्टंट आहे, प्लॅंक्स कॉन्स्टंट, मास कॉन्स्टंट आहे, ई कॉन्स्टंट आहे. त्या सगळ्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू पुट केल्या तर मला 12.28 आणि फक्त स्टॉपिंग पोटेन्शियल शिल्लक राहतंय एंगस्ट्रॉम युनिटमध्ये. हा पाचवा फॉर्म्युला आणि लॅम्बडा इक्वल्स टू 12 च्या ऐवजी 1.228 घेतलं तर येणार नॅनोमीटर मध्ये. हा सहावा फॉर्म्युला. मग 6 फॉर्म्युले झाले आपले लक्षात घ्या. ओके. मग सातवा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे आणि तो मॅग्नेटिक मटेरियल मध्ये आपण बघितलाय. चला होमवर्क तुम्ही केलाय ना? बोहोर्स मॅग्नेटॉन चेक करा. त्याची व्हॅल्यू चेक करा. इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सांगतो मॅग्नेटिक मटेरियल म्हटलं की क्षणात तुम्हाला सगळ्या डेफिनेशन्स पण आठवलं पाहिजे. क्युरी टेम्परेचर, गायरोमॅग्नेटिक रेशो, मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी, ससेप्टिबिलिटी, पुन्हा डिस्टिंग्विश सगळे पॉइंट क्षणात आठवले पाहिजेत. आता सेकंड पोस्टुलेट नुसार MVR इक्वल्स टू NH अपॉन 2 पाय. चला एक काम करूया. हे 2 पाय इकडे आणा. MV तिकडं न्या. हे 2 पाय R इथंच राहू दे. H अपॉन हे MV इकडं आणा. आता शांतपणे लक्षात घ्या. N पण पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इकडं घ्या. मग इकडं काय उरलं रे? H अपॉन MV. आठवा ना की H अपॉन M इंटू व्हेलॉसिटी. हाच तर पहिला फॉर्म्युला होता डी ब्रॉग्लीचा. मग लॅम्बडाचा फॉर्म्युला 7वा मिळाला 2 पाय R अपॉन N. RN म्हणूया आपण. आणि हा आहे N म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. इमिजिएटली व्हिडिओ पॉज करणे. इमिजिएटली व्हिडिओ पॉज करणे लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो 7 फॉर्म्युले रिवाइज करायचे. ओके. चला मी आता असं इमॅजिन करतोय, की तुम्ही व्हिडिओ पॉज करून पुन्हा आलाय. मग रिवाइज करूया की. पहिला फॉर्म्युला लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन एमव्ही. दुसरा फॉर्म्युला लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन पी. बरं सर हे कशाला आम्हाला न्यूमेरिकल जमणार नाहीये. डेफिनिशन सांगा. आयएमपी क्वेश्चन दे तेवढं करतो. नाही रे बाळा. सीईटी पण करायची आहे तुला लक्षात घ्या. आणि बोर्डसाठी न्यूमेरिकल 35 मार्काला आहेत. मी न्यूमेरिकल सोडणार नाहीये लक्षात घ्या. जो टॉपिक फुल करायचा आहे त्यात विथ न्यूमेरिकल तुम्हाला करायला लावणार आहे मी आणि 2 दिवसात तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढणार आहे ना, तुम्ही स्वतःहून म्हणणार आहे, की "सर हे का नाही केलं?" मला असं कमेंट ऐकायला मिळतं, की "सर तुमचं चॅनल अगोदर का नाही सापडलं?"
जाऊ दे, अगोदर नाही सापडलं. आता तरी सापडलंय ना, मग हे कर. दुसरा फॉर्म्युला, तिसरा फॉर्म्युला H ट्वाइस ME. चौथा फॉर्म्युला ट्वाइस ME इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. पाचवा फॉर्म्युला 12.28 स्टॉपिंग पोटेन्शियल. पण ते एंगस्ट्रॉमसाठी युनिट लिहिलं पाहिजे. 1.228 अपॉन स्टॉपिंग पोटेन्शियल पण नॅनोमीटर मध्ये. आणि सातवा फॉर्म्युला काय होता रे? 2 पाय अपॉन एन. कसं वाटतंय सांगा आता? छान वाटतंय की नाही? नाही झालं अजून? थांब तू, पुन्हा हे कर. त्याशिवाय पुढे जाऊ नको, हे लक्षात घे. ओके, मग चला, मी असं इमॅजिन करतोय तुम्ही हे केलंय. मग चला न्यूमेरिकल बघूया. 2 मार्काला येणार आहे, 2 मार्काला. पोटेन्शियल दिलंय. स्टॉपिंग पोटेन्शियल दिलंय 120 व्होल्ट आणि विचारले डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. मग डी ब्रॉग्ली बरं, हे इलेक्ट्रॉनसाठीच आहे बरं का. हे इलेक्ट्रॉनसाठी 2 फॉर्म्युले आहेत बरं का. प्रोटॉनसाठी नाही हां, लक्षात घ्या. त्याचं मास वेगळं असतं. बरं थांबा, कुठे गेला? हां. लॅम्बडाचा फॉर्म्युला काय सांगतो? काय त्यांना कशात पाहिजे? नॅनोमीटरमध्ये पाहिजे का? मग 1.228 डिव्हाइड बाय स्टॉपिंग पोटेन्शियल नॅनोमीटरमध्ये. मग 1.228 डिव्हाइड बाय मी काय करतोय? 1.2 इंटू 100. 1.2 इंटू 100. आता मी शोधतोय माझं लॉग टेबल आहे का बघतोय बरं का. ओके. नाही, राहू दे, राहू दे. आहे, मला सापडले लॉग टेबल, लक्षात घ्या. ओके. समोर बसलेला मुलगा पटकन आणू का त्यानं विचारलं, पण आहे लॉग टेबल. आता मी हे काय केलं सांगतो. शॉपिंग पोटेन्शियल 120 दिलं होतं ना, त्याला 100 न डिव्हाइड आणि 100 न मल्टिप्लाय केलं. मी असं का केलं? कारण ह्या लॉग टेबलमध्ये ना बाळांनो, लक्षात घ्या, स्क्वेअर रूटचा कॉलम हा अप टू 100 आहे. 120 मोठा नंबर आहे ना. मग आता मी काय करतोय बघा, 1.228 तसंच ठेवतोय आणि स्क्वेअर रूटमध्ये 1 टू 10 मध्ये बघतोय. 1 टू 10 पेज नंबर 26 याच्यात आणि मी 1.2 चा 0 बघणार आहे. मग 1.2 चा 0 आहे 1.095. 1.095 म्हणजे 100 चं स्क्वेअर रूट 10 म्हणजे 1.228 डिव्हाइड बाय 10.95. मग हे तुम्हाला सोडवायचं आहे. कसं सोडवणार? लॉग टेबल. माझा लॉग टेबलवर भरोसाच नाहीये तुमचा. तुम्ही कराल म्हणून. मी एक 0 दिला. आता 1228 ला 10,950 ने डिव्हाइड करायचं. 0.0 1 चा भाग जाणार. 1095 हे असंच करायचंय रे. पण जर तुम्हाला कॉन्फिडेंटली लॉग टेबल येत असेल, तरच त्या भानगडीत पडा. किंवा मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, की इथं जर 1 असेल आणि खाली जर 10 असेल, तर आन्सर 0 पॉइंट येणार आहे. किंवा तुम्ही जेव्हा लॉग टेबल वापरणार आहे, तेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स बार 1 आली पाहिजे. कॉन्फिडेंटली येत असेल तर करा, नाहीतर ही मेथड काही वाईट नाहीये, लक्षात घ्या. सबट्रॅक्शन करा. आणि बोर्डने दिलेत की तुम्हाला 10-15 मिनिटं एक्स्ट्रा. मग सीईटीला कुठे मला लागणार आहे लॉग टेबल? लॉग टेबलला नावं ठेवत नाहीये. आपली चूक झालेली आहे. आपण ते केलेलं नाही म्हणून हे सांगण्याची वेळ आलेली आहे. पण प्रॉब्लेम कसा वाटला? सिंपल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. किलोमीटर पर ऑवर व्हेलॉसिटी दिले आणि मास दिले. ओके. हे सगळं एवढं-एवढं दिलंय, जाऊ दे बघा. M1 दिलंय, V1 दिलंय. V2 दिलंय, M2 दिलंय. मोमेंटम काढा. मास इंटू व्हेलॉसिटी. आता मास इंटू व्हेलॉसिटी ना, मग डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ काढण्याचं काहीच अवघड नाही. M1 V1. मग मास किती दिलंय तुम्हाला? H माहिती आहे तुम्हाला? प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंद. पहिलं जे मास दिले ते 45 केजी दिले आणि त्यावेळची व्हेलॉसिटी समजून घ्या 8 किलोमीटर पर ऑवर दिले. त्याला 5/18 ने मल्टिप्लाय करा. मीटर पर सेकंड मध्ये अगोदर कन्व्हर्ट करा बरं का. म्हणजे बघा 2 4 जा ओके, इथे 9 जा म्हणजे 20/9. 20/9 असं येणार. मग 45 ला 9 ने डिव्हाइड करायचं 5 येईल. ओके, किती येईल? 5. 5 ने याला मल्टिप्लाय करा 100 येईल. अरे मग आन्सर 6.63 च येणार आहे. लक्षात घ्या. कुठे? हां. तर 100 म्हणजे 10⁻²2 आलं खाली. +2 चं वरती गेल्यावर -2 होईल आणि 34 2 36 येईल. आले की बरोबर. चेक करा ना. मग असंच कॅल्क्युलेशन करा. खूप ईझी आहे विथआऊट लॉग टेबल दोन्ही आहे. मग लॅम्बडा 2 काढण्यासाठी फॉर्म्युला काय? आपला पहिलाच फॉर्म्युला M2V2. नंतरचं मास किती आहे? 1200 केजी दिले आणि व्हेलॉसिटी किती दिले? 60 किलोमीटर पर ऑवर. पण 60 ला परत 5/18 ने मल्टिप्लाय करा आणि सॉल्व्ह करा. दुसरा प्रॉब्लेम जमेल तुम्हाला? आता तिसरा प्रॉब्लेम घ्यायच्या अगोदर मी 2 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे. मी 2 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे. तुम्हाला ते करायचंय. बघायचंय त्यांनी कसं केलंय ते सगळं व्यवस्थित. काय उद्योग केलाय ते बघा. आणि मी तुम्हाला आता सॉल्व्ह करून दाखवतो. हे सगळं तुम्ही बघितलंय असं मी इमॅजिन करतो. नाहीतर व्हिडिओ पॉज करा वाटल्यास. व्हिडिओ पॉज करा आणि त्यांनी दिलेला प्रॉब्लेम समजून घ्या. चला आता मी बघतोय. बघा. कायनेटिक एनर्जीचा व्हॅल्यू आहे 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूल करण्यासाठी त्याला मल्टिप्लाय करा येणं. ओके. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहा. E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. मग कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू 100 इंटू E आहे. अरे ही E चीच तर व्हॅल्यू आहे.
दॅट इक्वल्स टू ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. ई ला ई कॅन्सल करा, मला स्टॉपिंग पोटेन्शियल मिळालं 100 व्होल्ट. मिळालं की नाही? आता सांगतो लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनच आहे म्हणून मी इलेक्ट्रॉनचा मला अँगस्ट्रॉम मध्ये युनिट पाहिजे. मग मी डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला वापरतो 12.28 आणि स्टॉपिंग पोटेन्शियल अँगस्ट्रॉम मध्ये. मग 12.28 ला 100 न डिवाइड करा रूट मध्ये. 100चं स्क्वेअर रूट 10 येणार आहे. 10 याला डिवाइड केलं की 1.228. आता त्यांचा आन्सर आणि आपला आन्सर बरोबर आहे का बघा. हो सर, मार्क मिळतील का? 100% मिळणार मार्क तुम्हाला, हे लक्षात घ्या. 100% तुम्हाला मार्क मिळणार. आता सांगू का? सीईटी करणारी मुलं असतील, तुम्ही जर डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचे जर बघितले ना न्यूमेरिकल, ढिगानं प्रश्न आहेत. ढिगानं प्रश्न आहेत. गॅरंटेड प्रश्न आहेत म्हणूया आपण. मग आता मला सांगा, आता भारी वाटतंय? ओके. मग डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ, डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस पहिला करायचं. 7 फॉर्म्युले करायचे आणि हे न्यूमेरिकल्स करायचे. आणि हा होमवर्क, हा तुमचा होमवर्क आहे. कॅल्क्युलेट द डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ आणि कायनेटिक एनर्जी दिली आहे 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट. कायनेटिक एनर्जी दिलेली आहे. चला, पोटेन्शियल दिलेलं आहे 54 आणि पोटेन्शियल दिलंय, आन्सर नॅनोमीटर मध्ये पाहिजे का तुम्हाला? मग 1.228 हे झालं. कायनेटिक एनर्जी दिले, मग फॉर्म्युला H अपॉन अंडर रूट ट्वाइस एम आणि कायनेटिक एनर्जी दिले, तो फॉर्म्युला वापरायचा. इथे बघा, स्पीड ऑफ द प्रोटॉन हॅव्हिंग डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ दिले, मग डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला H अपॉन एम व्ही. कारण डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ तुम्हाला दिलेले आहे एम्स्ट्रॉम मध्ये, त्याचं मीटर मध्ये कन्वर्ट करा. H म्हणजे 6.63 10⁻34. एम म्हणजे मास ऑफ द प्रोटॉन, इथं दिलं नाहीये. परीक्षेत देतात बरं का, काहीतरी 1.67 इंटू 10⁻⁻. मला पण प्रोटॉनचं मास येत नाहीये. पण हे सगळे न्यूमेरिकल्स केल्याशिवाय पुढे जायचं नाहीये. निदान फॉर्म्युला तरी तुम्हाला आठवला पाहिजे. तुमच्याकडे डायजेस्ट, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी, शाला ॲप सगळं आहे. हा होमवर्क झाल्याशिवाय पुढे जायचं नाही. क्लिअरली? जर वेळ लागतोय खूप, लागू दे. अर्धवट कुठली गोष्ट करायची नाहीये. हा तुमचा होमवर्क आहे. बरं, हे झाल्यानंतर सांगतो काय करायचं. ड्युअल नेचर टॉपिक मध्ये पहिला डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस फिनिश केलं की पहिल्यांदा ही डायग्राम करा. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट 4 मार्काला येऊ शकतो हा प्रश्न. हा प्रश्न जर 4 मार्काला तर 1 मार्काचे एमसीक्यू टॉपिकच फिनिश. मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये तुम्हाला काय दिसतंय? इथं फोटो सेन्सिटिव्ह प्लेट आहे. त्याच्यावर लाईट इन्सिडेंट होते ऑफ सर्टन फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी. इथं कोलिजन होणार आहे. तिथला इलेक्ट्रॉन काय करणार आहे? ते फोटॉनची एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहे. तिथून बाहेर पडणार आहे. बाहेर पडण्यासाठी वर्क फंक्शन. चला मग सुरुवात करूया. डायग्रामला सुरुवात करूया. ही लाईट येते. इथं कोलिजन होतंय आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडतोय विथ सर्टन कायनेटिक एनर्जी. फोटॉनची एनर्जी आहे एच म्यू. इथून बाहेर पडण्यासाठी लागतंय वर्क फंक्शन आणि इकडं चाललंय विथ मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. मग मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी प्लस हे वर्क फंक्शन म्हणजे एनर्जी ऑफ द फोटॉन. ओके. कारण ह्या एनर्जीचा वापर करून ह्या दोन गोष्टी आपण केल्यात. प्लस इकडे गेल्यावर मायनस होतील, त्यामुळे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू एच म्यू मायनस फाय नॉट. एच म्यू मायनस फाय नॉट. ओके. आता हा पहिला फॉर्म्युला आणि हेच आहे आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. कदाचित विचारतील सुद्धा आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन असं विचारतील. पण आता इथं गंमत बघा. याचा वर्क फंक्शनचा फॉर्म्युला असतो एच इंटू म्यू नॉट. म्यू नॉट म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मी यातनं एच कॉमन काढलं तर म्यू मायनस म्यू नॉट हा पण एक फॉर्म्युला तयार होईल. बर, म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी, त्याचा फॉर्म्युला असतो सी अपॉन वेव्हलेंथ. मग इकडे येणार एच सी अपॉन लॅम्बडा नॉट. ही थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. फ्रिक्वेन्सी ही मिनिमम फ्रिक्वेन्सी असते बरं का, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. पण ही मॅक्सिमम वेव्हलेंथ असते, ही लक्षात घ्या बरं का, समजून घ्या. मग हे झाले एवढे फॉर्म्युले. बरं, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ई इंटू व्ही नॉट यूज करू शकता. कायनेटिकचा फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर यूज करू शकता. मग जर तुम्हाला न्यूमेरिकल आलं तर न्यूमेरिकल सुद्धा जमलं पाहिजे. डायग्राम तर केलीच पाहिजे. 2 मार्काला डायग्राम किती वेळा विचारण्यात आलेली आहे. पण विथ एक्सप्लेनेशन 3 एक्सप्लेन फोटोनेट इफेक्ट म्हणलं तर एक्सप्लेन करायचं. लाईट इन्सिडेंट इलेक्ट्रॉनिक जातोय, कलेक्टर ते एक्सॉर्ब करतोय. त्यानंतर सर्किटमध्ये सर्किट कंप्लीट होतंय आणि करंट जनरेट होतोय. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक करंट आहे. फोटो इलेक्ट्रॉन्स आहे तिथे, लक्षात घ्या. दुसरी डायग्राम करणार तुम्ही फोटो सेलची. इमिजिएटली फोटो सेलचं इथं पण सेम तसंच आहे. वर्किंग पण करा. त्याच्यानंतर डॅव्हिस आणि जर्मर एक्सपेरिमेंट. फक्त डायग्राम करा. फक्त डायग्राम करा. करा डायग्राम. आता ऑप्शन नाहीये तुमच्याकडे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, आता एवढं केलं. आता आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन मी तुम्हाला बोललोय. आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. ओके. त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स येऊ शकतात. आता मी वाय लर्न ॲप्लिकेशन घेतोय बरं का. आणि या वाय लर्न वरती ड्युअल नेचर हा जो टॉपिक आहे,
तर या टॉपिक वरती कुठले क्वेशन्स आले ते सगळे आपण बघूया आपण 2021 पासून 2024 पर्यंतचं. पहिलं जे त्यांनी दिलंय बरं का, की इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे आणि अल्फा पार्टिकल आहे. डी ब्रॉग्लीज वेव्ह दोघांची सगळ्यांची कायनेटिक एनर्जी सेम आहे. मूव्हिंग विथ द सेम कायनेटिक एनर्जी. त्यांनी विचारलंय काय? मला सांगतो कायनेटिक एनर्जी मी हा फॉर्म्युला लिहितोय बघा. थांबा, 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 थांबा. ट्वाइस एम आणि कायनेटिक एनर्जी. मग मी लिहिलेलं तुमच्या लक्षात आलं का? कायनेटिक एनर्जी सेम कॉन्स्टंट आहे. ह्या कॉन्स्टंट आहे. 2 कॉन्स्टंट आहे. म्हणजे हे रिलेशन मला मिळालं. आता ज्याचं मास सगळ्यात कमी त्याची डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ जास्त असणार आहे आणि इलेक्ट्रॉनचं मास निग्लिजिबल असतं. त्यामुळे इलेक्ट्रॉनची डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ सगळ्यात जास्त येणार आहे लक्षात घ्या. पहिली एमसीक्यू क्लिअर. दुसरं दिलंय त्यांनी लक्षात घ्या. इफ द फ्रिक्वेन्सी इज डबल्ड then the kinetic energy of the electron will be ऐका कायनेटिक एनर्जी चा फॉर्म्युला एच म्यू मायनस एच म्यू नॉट. तर आता ही फ्रिक्वेन्सी डबल केल्यावर कायनेटिक एनर्जी डबल होणार नाही. डबल होणार नाही. याचं कारण काय? इथं हे मायनस साइन आहे. मग करेक्ट आन्सर तुम्हाला शोधायचं. मी आता पटपट सांगू जातो. सगळ्यात महत्वाचं इथे ज्या एमसीक्यूज दिलेत ना, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी दिली आणि स्टॉपिंग पोटेन्शियल विचारले. मी हे न्यूमेरिकल कशाला घेतलंय आपण? कशाला घेतलं? बघा, 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 बघा. ओके. हां, हे न्यूमेरिकल. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी जर 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल, तर स्टॉपिंग पोटेन्शियल पण 100च व्होल्ट येणार. म्हणजे जेवढं मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असते, तेवढंच स्टॉपिंग पोटेन्शियल असतं. मग हे एमसीक्यू झालं. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिले, स्टॉपिंग पोटेन्शियल 2च व्होल्ट येणार आहे. माझा कॉन्फिडन्स वाढलाय, तुमचा पण वाढला पाहिजे. जेवढी कायनेटिक एनर्जी तेवढंच स्टॉपिंग पोटेन्शियल, पण कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये दिली पाहिजे लक्षात घ्या. ओके. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी नेहमी रेडच लाईट वापरायची का? नाही. नो लिहा फक्त नो. तुम्हाला 1 मार्क मिळेल. व्ही मधला प्रश्न आहे. अ, सगळ्यात महत्वाचं, की इथं एक्सप्लेन डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ प्रश्न आलेला आहे. मगाची 2 फॉर्म्युले लिहायचे नाही का मगाशी E इक्वॉल्स टू एमसी स्क्वेअर लिहिलंय आणि E इक्वॉल्स टू एच म्यू लिहिलंय म्हणजे एचसी अपॉन लॅम्बडा कंपेअर करा झाली डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. अ, हा प्रश्न तुम्ही इथून वाय लर्नवर करा बरं का, की हाऊ डज द वेव्ह थिअरी ऑफ लाईट फेल टू एक्सप्लेन ऑब्झर्वेशन फ्रॉम एक्सपेरिमेंट ऑन द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. ऍक्च्युअली हे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये पण जाईल. तुम्ही दिले वेव्ह नेचर डज नॉट एक्सप्लेन इन्स्टंट इन इजेक्शन ऑफ फोटोइलेक्ट्रॉन. वेव्ह नेचर फोटोइलेक्ट्रॉन बाहेर पडता एक्सप्लेन करत नाहीत. इट डज नॉट एक्सप्लेन टू द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ, कायनेटिक एनर्जी काही एक्सप्लेन करत नाही. पण डी ब्रॉग्ली झाला. आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन वरून कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करायचे आहेत. ह्या एक इम्पॉर्टंट प्रश्न तुम्ही ऍड करा. सांगतो कुठला? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. सांगू? फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट हा इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. इन्स्टंटेनियस. दुसरं, जी लाईट इन्सिडेंट होणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त पाहिजे. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स. तिसरी मी तुम्हाला सांगू का? इन्स्टंटेनियस पण बोललो तुम्हाला. त्यांनी कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत बरं का. काय माहिती का? ह्यांनी दिलेत बरं का भरपूर. फोटोइलेक्ट्रिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट त्यांनी जे दिलंय ना, त्याचं आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन तुम्हाला करायचं. मी तुम्हाला सांगतो कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू एच. बघा ना, हे काय एक्सप्लेन करतंय. जर ही फ्रिक्वेन्सी याच्यापेक्षा जास्त असेल, तरच तो इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहे ना. कायनेटिक एनर्जी तुम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे ना. तर तो एक प्रश्न करा मन लावून हां. पुन्हा डी ब्रॉग्लीज रिपीट झालंय. पुन्हा रिपीट झालंय. 2 वेळा रिपीट झालं. फोलो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जुलै 2024 ला, फेब्रुवारी 2024 ला, फेब्रुवारी 2023 ला, सप्टेंबर 2021 ला 7 पैकी 4 वेळा रिपीट झालंय. दिलंय का मगाशी तुम्हाला? डायग्राम पहिल्यांदा करा आणि एक्सप्लेनेशन करा. न्यूमेरिकल खूप सोपे आहेत. स्टॉपिंग पोटेन्शियल दिलंय आणि विचारलंय कायनेटिक एनर्जी लॉटरी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. मग स्टॉपिंग पोटेन्शियल तुम्ही 1.5 आम्हाला दिलंय. ह्याची व्हॅल्यू असते 1.6 इंटू 10⁻⁻19 इंटू 1.5 करा. तुम्हाला उत्तर मिळेल. ओके. मी तुम्हाला सांगतो समजून घ्या. जर तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्येच पाहिजे असेल, तर ह्यानं मल्टिप्लाय करायची सुद्धा गरज नाही. कारण जे स्टॉपिंग पोटेन्शियल तीच कायनेटिक एनर्जी असते इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. ओके. 100 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स दिले आणि डी ब्रॉग्लीज विचारले. अरे डी ब्रॉग्ली कशात विचारले? नॅनोमीटर मध्ये. मग 1.228 डिवाइड बाय कसलं सोपं. हे 100 दिलंय त्याचं स्क्वेअर रूट 10 झालं. म्हणजे अजून थांबा न्यूमेरिकलच सगळे आहेत लक्षात घ्या. पण मग थेअरी कुठला पार्ट आला? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट 4 वेळा विचारलाय. जरा डोकं वापरूया.
फोटोइलेक्ट्रिक इफेक्टच इम्पोर्टंट आहे या धड्यात. पण मला असं वाटतंय फोटोसेल. फोटोसेल त्याच्या ॲप्लिकेशन्स करा. फोटोसेल्स आणि त्याच्या ॲप्लिकेशन्स करा. आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक एक्सप्लेन करायच्या झालंय आपलं. डी ब्रॉग्लीज येऊ शकतं. म्हणजे किती सोपा टॉपिक आहे काय अंदाज आला का? डी ब्रॉग्लीज करायचंय. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट करायचंय. फोटोसेल करायचंय. त्याच्या ॲप्लिकेशन विथ ॲप्लिकेशन आणि त्याच्यानंतर करायचंय आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन आणि कॅरेक्टरिस्टिक्स. न्यूमेरिकल सोपे विचारतायत. डी ब्रॉग्लीचे सगळे फॉर्म्युले आपण केलेत. मग आता काय अवघड आहे? आता काहीही अवघड नाहीये. हा टॉपिक तुम्हाला तास, दीड तास लागू दे. ते फोटोइलेक्ट्रिक आणि डॅबिसन आणि जर्मर एक्सप्लोर आला तर डायग्राम केली की आपण. डायग्राम केली की आणि डायग्रामवरून 1-2 वाक्य लिहायला शिका ना, तिथं काय दिसतंय ते. ओके. नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा. तुम्हाला संध्याकाळी दुसरा व्हिडिओ पुन्हा मिळणार आहे. त्यात मी तुमच्याकडून डेफिनिशन्स करून घेणार आहे. ऑल द बेस्ट.